श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ साठेवाडी आणि सोनाली ताई यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. कृपया वारकरी बंधूंना विनंती आहे की आपण या कार्यक्रमास सुरुवात करायची आहे. चंद्रकांत आमंत्र्यांना विनंती करून आपण स्वप्नीलचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर सोनाली ताई 18 एप्रिलला हा पिक्चर रिलीज होत आहे. आम्ही मंडळाच्या वतीने आवाहन करतो की प्रत्येक मराठी माणसाने हा पिक्चर हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघितला पाहिजे. घरी न बघता सिनेमागृहात जाऊन बघितला पाहिजे. नमस्कार. श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ सातेवाडी चे सगळे कार्यकर्ते, रहिवासी, बंधू भगिनींनो, मातांनो, सोनाली आणि मी खरं तर आज इथे प्रमोशनसाठी आलेलो नाही आहोत.
आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय, आम्ही महाराष्ट्रभर चित्रपटाचं प्रमोशन करतोय. चित्रपट 18 एप्रिलला येतोय. पण आज इथे यायचं औचित्य हे प्रमोशनचं नसून हनुमान जयंती निमित्त देवाच्या चरणी नतमस्तक होण्याचं आहे, देवाचं दर्शन घेण्याचं आहे आणि देवाचे आशीर्वाद घेण्याचं आहे. त्यामुळे हे व्यासपीठ प्रमोशनसाठी वापरायचं व्यासपीठ नाही, ह्याची आम्हाला जाण आहे आणि भान आहे. चित्रपट तुम्ही बघणारच आहात, आम्हाला खात्री आहे. पण आज या व्यासपीठावरनं असंच आवाहन करतो मारुती रायाच्या चरणी की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली सगळी संकट त्याच्या कृपेने नष्ट होऊ देत, आपल्या सगळ्यांना उत्तम आरोग्य लागू दे, आपल्या सगळ्यांना व्यायामाची सवय लागू दे, आपल्या सगळ्यांना उत्तम खाणं पिणं, उत्तम राहणं, झोपणं, उठणं, बसणं या सगळ्याची सवय त्याच्या कृपेने राहू दे. आणि त्याच्या कृपेने आपल्या आयुष्यात येणारे जे काही आजार असतील, रोगराई असेल, ते हनुमंताच्या कृपेने सगळे दूर होऊ देत. आपल्या सगळ्यांच्या कुटुंबावर त्याची कृपा सदैव राहू दे. आणि हनुमानाची कृपा राहिली की प्रभू श्री रामचंद्रांची कृपा आपोआप होणार आहे आपल्या सगळ्यांवर. सियावर रामचंद्र की जय, बजरंगबली जय, बजरंगबली. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. स्वप्नीलने फार चांगल्या शब्दात भावना बोलून दाखवल्या. सगळ्यात आधी इथल्या आयोजकांचे, निकिता तुझे, तुझ्या घरच्यांचे, सगळ्यांचे मनापासून आभार. आम्हाला इथं तुम्हाला भेटायला यायची संधी मिळाली. तुम्ही सगळेजण इतके छान दिसताय की क्षणभर विसरायला झालं की मारुतरायाचं दर्शन घेऊ का तुम्हाला सगळ्यांना बघत राहू. एवढा उत्साह आहे तुमच्या सगळ्यांमध्ये आणि आपली परंपरा जपण्याची हौस आहे. इथे सगळ्या वयोगटातली माणसं दिसत आहेत, छोटे छोटे वारकरी सुद्धा आलेले आहेत. तर ज्या भावनेने तुम्ही सगळेजण इथं आलेला आहात ती आपल्या सगळ्यांची एकी कायम टिकून राहू दे, आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी मिळू दे. आणि खूप आनंद होतोय की या निमित्तानं आमच्या सिनेमाबद्दल एक शब्द मी सांगू शकते आणि तुम्हाला निमंत्रण देऊ शकते. प्रमोशन तर नकोच, स्वप्नील म्हणाला तसं, पण तुम्ही नक्की या. 18 एप्रिल पासून आमचा सिनेमा येतोय चित्रपटगृहात. तुम्ही सगळे पार्ल्यात राहता. मी कोलडोंगरीत राहत होते पण माझा पोस्टल ऍड्रेस पार्लेच यायचा, तर मी सगळ्यांना सांगायचं मी पार्ल्यातच राहते. तर अगदीच मी तुमची शेजारीण आहे. तर तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण, कुठल्याही थिएटरमध्ये या, कुठल्याही गावात या आणि आमचा सुशीला सुजिता सिनेमा बघा. आमच्या कलाकृतींवर तुम्ही सगळे प्रेम करताच, तसंच प्रेम कायम राहू दे. आपण सगळेजण सन्मार्ग धरूया आणि एकत्र राहूया. मनापासून आभार. धन्यवाद. माऊली तुकाराम. ए ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वारकरी ना दिला इकडे. ए ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ए ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम.
दादांचं स्वागत करायचं आहे. चेतन बेलकर कुठे आहे? आमच्या सर्वांचे लाडके श्री कुणालजी सरमोलकर आमचे दादा, त्यांचं आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने स्वागत करीत आहोत. श्री कुणालजी सरमोलकर. शिवसेनेचे पदाधिकारी सौरभजी उन्हाळकर हे इथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांचेही स्वागत करतो. सौरभजी उन्हाळकर आपल्या विलेपार्ले विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी यांचंही इथे आम्ही स्वागत करत आहोत. शाखा प्रमुख योगिता भगत यांचे इथे आम्ही स्वागत करत आहोत. निकिता. शिवसेनेच्या उपनेत्या कलाताई, या विभागाचे डॅशिंग विभाग प्रमुख श्री कुणालजी सरमोलकर, आमचे उनडकाटजी, संजू शहाजी, आमच्या महिला शाखा प्रमुख आणि गीताताई झगडे, आपण सर्वांनी इथे आम्हाला बोलवलं आणि हनुमानजीचं दर्शन घ्यायला आम्हाला एक सुसंधी दिली आणि हनुमानाचे आशीर्वाद आम्हाला तुमच्यामुळे लाभले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि वारकरी मंडळाने पण अतिशय चांगलं भजन कीर्तन आम्हाला ऐकवलं आणि या कार्यक्रमामध्ये एक वेगळी भाविकता, धार्मिकता आणि या कार्यक्रमात जान आणली, त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप अभिनंदन. असेच आपण मोठे व्हा आणि आपल्याला नमस्कार, आपल्याला बजरंग बली खूप खूप ताकद देवो आणि तुमचं आयुष्य हे सुरक्षित, सशक्त आणि आनंदाचं जावो, ही बजरंगाच्या चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे आणि आपल्या विभागातील सर्वांचे लाडके असे श्री संजयजी महाले, उपायुक्त पायाभूत सुविधा, बृहन्मुंबई महानगरपालिका, हे इथे उपस्थित आहेत. मी दीपकजीला विनंती करेन की आमच्या वतीने तुम्ही त्यांचं स्वागत करायचं आहे.